जय जय स्वामी समर्थ. तर मी आता परेलमधल्या स्वामींच्या मठात आले आणि मला असं वाटतं की कोणत्याही मठात किंवा मंदिरात गेल्यावर ना सगळे विचार सुटून जातात आणि आपण त्या व्हायब्रेशन्समध्ये जातो. आणि निमित्तही खास आहे कारण का दत्त जयंती आहे आणि त्या निमित्तानेच पुन्हा एकदा संधी मिळाली आहे अक्षय मुडावतकर यांच्याशी गप्पा मारायला. म्हणजेच जय जय स्वामी समर्थ या मालिकेत जे स्वामींची भूमिका साकारतात. खूप स्वागत अक्षय दादा पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू. मी मस्त. तुम्ही कशा आहात? आम्ही मजेत आहोत. खरं तर मी जसं म्हणाले की मठात किंवा मंदिरात गेल्यावर ना व्हायब्रेशन्स सुरू होतात तिथूनच आणि आत्ता आपण एकत्रच आलो. तर मला असं वाटतं की जे तुम्हाला बघताना ते मोबाईलमध्ये बघत आले, जसं तुमच्याकडे बघितलं अरे स्वामी आणि तुमच्या मागे मागे ते आले. मला असं वाटतं प्रत्येक क्षणी तुम्हाला हे अनुभव आले. हो हो, बऱ्याचदा असं होतं. दत्त जयंतीचं निमित्त आहे खास आणि त्यानिमित्ताने स्वामींचे अनेक अवतार, दत्तांचे अवतार आम्हाला बघायला मिळतात कारण का स्वामीसुद्धा दत्त गुरूंचेच अवतार आहेत. तर आम्हाला या भागाबद्दल काय सांगाल? कारण का आत्ताच कालच्या भागात मी बघितलं की तुम्ही भक्तांना अनेक आयुष्यावर किंवा हे सगळं सार सांगताय. असा एक मस्त तो एपिसोड होता. तर ह्या एपिसोडमध्ये आम्हाला आता दत्त जयंती विशेष भाग आता एक 14 आणि 15 म्हणजे या 2 दिवसामध्येच रात्र पाहायला मिळेल. तर ती गोष्ट अशी का फॅमिलीची गोष्ट आहे की जिथे आईवडिलांना त्यांच्या मुलाची मुंज करायची आहे, पण ती गाणगापूरला करायची आहे. नृसिंह सरस्वती महाराजांच्या ठिकाणी त्यांना ती मुंज करायची आहे. पण मध्ये मग काही गोष्टी घडतात, त्या अक्कलकोटमध्ये येतात आणि स्वामींची आणि त्यांची भेट होते. पण त्यांचा हट्ट हा असतो की मुंज तिथेच करायची म्हणून स्वामी मग त्यांना म्हणतात की एक काम करतो, दत्त जयंतीच्या स्थानावर आहे, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. मग आता नेमका तो काय उलगडा होईल, मग ती मुंज कुठे होईल, इथे होईल, गाणगापूरला होईल, की अशा काय गोष्टी घडतील. सो या सगळ्याभोवती फिरणारी ती गोष्ट आहे जी तुम्हाला आता एक पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पाहायला मिळेल. मला असं वाटतं आध्यात्मिक प्रत्येकजण असतो, पण ती बाजू किती वर आणायची किंवा काय हे आपल्यावर असतं, किती वेळ देता येईल. तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की मालिका सुरू झाल्यापासून की तुम्ही आधीपासूनच स्पिरिच्युअल आहात मुळात. नाही, मी आहे जरा स्पिरिच्युअल म्हणा किंवा धार्मिक म्हणा किंवा मी आहे जरा लहानपणापासून त्याचं बॅकग्राऊंड बेसिकली असं आहे की मी बऱ्याचदा हे सांगतो की तुमचं अपब्रिंगिंग ज्याप्रमाणे गोष्टी घडतात ना, त्याप्रमाणे सगळं तुमचं एक भविष्य ठरतं. तर माझं हे सगळंच बालपण आजी आजोबांकडे गेलेलं आहे आणि आजोबा हे अगदी निस्सीम स्वामी भक्त होते. त्यामुळे माझी आणि स्वामींची ओळख ही करता आजोबांमुळे. म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी घरात स्वामींना पाहत आलेलो आहे. त्यामुळे माझ्याकरता स्वामी म्हणजे असं आपण म्हणतो ना घरात की देव आहे, अरे बापरे, असं न होता ते आपल्या घरातली एक मोठी व्यक्ती असते ना, त्याप्रमाणे मी लहानपणापासून पाहत आलो आहे. आणि मी ज्या ठिकाणी राहायचो, नाशिकला माझं बालपण गेलं सगळं. सो नाशिक म्हणजे सगळी आसपास मंदिरच आहेत पूर्ण. आणि आमच्या अगदी जवळ म्हणाल तर कपालेश्वर मंदिर आहे शंकराचं. तर इतकी मंदिर आहे. त्यामुळे मग म्हणजे लहानपणी कित्येकदा असं व्हायचं की सोमवारी मी सोळं नेसून गाभाऱ्यात जायचो आणि मग अभिषेक करायचो, पूजा करायचो, असं अनेकदा व्हायचं. त्यामुळे त्या गोष्टी तिथूनच त्या सगळ्या आहे. परत दत्त जयंती, गुरुपौर्णिमा ही आमच्या घरामध्ये अगदी सणाप्रमाणे आपण जसं दिवाळी दसरा साजरा करतो त्याप्रमाणे सगळं मी पाहत आलो आहे लहानपणापासून घरामध्ये. म्हणजे दिवाळी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या घरी साजरी होत नसेल जेवढ्या मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी व्हायची. इतक्या लोकांची ये जा असायची. मग अगदी म्हणजे फोटो 2 खूप मोठे फोटो आहेत आमच्याकडे स्वामींचे. म्हणजे एक फोटो तर माझ्या जन्माच्या आधीपासूनचा आहे जो अजूनही आता माझ्याकडे. मग त्या फोटोला माझ्यामध्ये जवळपास एक 40 वर्ष होतील त्या फोटोलासुद्धा आता. तर ते दोन्ही फोटो इतके हार असायचे की फक्त स्वामींचा चेहरा दिसायचा. म्हणजे एका पॉईंटला आम्हाला वरचे काही हार काढून ठेवावे लागायचे कारण पूर्ण फोटो झाकला जायचा. पूर्ण दिवसभर मग सकाळची आरती, रात्रीची आरती, लोकांची ये जा, दुसऱ्या दिवशी प्रसाद. तर हे सगळं मी इतकं पाहत आलो लहानपणापासून. तर अजूनसुद्धा असं हे दिवस जेव्हा जवळ येतात ना, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, मला सगळं ते जुनं आठवायला लागतं. आणि बरंच असं वाटतं की असं ते काहीतरी हवं होतं टाईम मशीन वगैरे की आपण बसावं आणि निघून जावं मागे तिकडे त्या ठिकाणी आणि पुन्हा सगळं ते अनुभवावं. पण असं शक्य होत नाही ते. पण त्या आठवणी ज्या असतात ते आपण त्यात जगायचं. मी हे सांगत असते की लहानपणी बालोपासनाला आम्ही सगळे जायचो आमच्या घरचे आणि किंवा माझे भावंड आणि तेव्हा गोडी लागावी म्हणून मुलांना खाऊ देतात शेवटी की उद्या पण यायला पाहिजे किंवा पुढच्या रविवारी पण यायला पाहिजे. तर ते किस्से वगैरे असतील ना की गोडी लावावी लागली की ती अपसुकच आली? नाही, दोन्ही अपसुकता आलीच ऑफकोर्स कारण ह्याच गोष्टींमधून आलो आहे. पण तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे बालोपासना केंद्रांमध्ये पण सगळ्या शेवटी खाऊ दिला जायचा आणि बऱ्याचदा ते खाऊ करता पण त्यामुळे ते खाऊ करता पण बऱ्याचदा सगळी मोर जायची. पण ठीक आहे, ते खाऊ 2 दिवस 3 दिवस, पण नंतर मग तुम्हाला गोडी लागली ना, मग त्या खाऊपेक्षा तुम्हाला तो पहिला 1 तास जास्त आवडायला लागतो. आणि तो जेव्हा आवडायला लागतो ना, ते खरं मग ज्यांनी ते सुरू केलं आहे त्यांचं ते क्रेडिट असतं.
तुम्ही मठात जाऊन आत्ता ह्या जेव्हापासून मालिका सुरू झाली आहे आणि तुम्हाला स्वामींच्या रूपात सगळे बघतात आणि कधी कधी असं होत असेल की स्वामी तुमचं दर्शन झालं म्हणजे स्वामींना आम्ही भेटलो, कारण का तुम्हाला ते रोज बघतात त्या भूमिकेमध्ये. स्वामींची सेवा करणं आता पॉसिबल झालं आहे का या वर्षात? हो, होतं ना. पण सेवा करायला असं वेगळं काय लागतं? म्हणजे मला काय, म्हणजे काही लागतच नाही ना वेगळं कर. म्हणजे स्वतः पण हेच म्हणतात ना, की सेवा म्हणजे काय, तुम्ही रोज माझ्या मठातच या किंवा मंदिरातच या आणि मला भेटा असं नाही आहे ना. तुम्ही तुमची नित्यकर्म करा, तुमच्या ज्या जबाबदाऱ्या त्या पार पाडा आणि या सगळ्यांमधून तुम्ही इथे न येता जिथे असाल तिथून जरी मला अगदी मनापासून माझं नाव घेतलं ना, तरीसुद्धा तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचतो. हे त्यांचंच म्हणणं आहे. म्हणजे ते असं म्हणतच नाही ना, की तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमची सगळी हे सोडा आणि मग इथेच येऊन बसा, असं नाहीच आहे. त्यामुळे सेवा करायला फार काही लागत नाही. तुमचं फक्त निर्मळ मन आणि एक अंतःकरणापासून त्यांना दिलेली हाक ही पुरेशी असते. 2 हस्तक आणि 1 मस्तक बस. खरंच. आणि हेच आपल्याला बालोपासनं म्हणा किंवा पोती पुस्तकं जी आहेत त्या सगळ्यांमधून हेच सांगायचा आपल्याला उद्देश असतो. तर नेहमीच आपल्याला आत्ता आपल्याला असं वाटतं की देव प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येक जागेवर आहे. तर तो आहे अशी प्रचिती किंवा असा एक अनुभव कोणता शेअर कराल आज या निमित्ताने, की सगळं काहीतरी म्हणजे एक होप हवा असतो आपल्याला, की आता हे मला हे करायची आहे गोष्ट किंवा तो आहे अशी तुम्हाला प्रचिती त्या क्षणाला आली, असा एक अनुभव शेअर करू शकता? खूप अवघड असतं खरं तर स्पेसिफिक हे सांगणं, की की अमुक एक मला प्रचिती आली किंवा अमुक हे आलं. पण मला असं वाटतं ना, की सगळ्यात मोठी प्रचिती जी मला आली ती खरं तर ही भूमिका मिळणं हीच होती. म्हणजे ह्याहून मोठी प्रचिती दुसरी काही असूच शकत नाही खरं तर. कारण मला तर कल्पना पण नव्हती खरं तर, की मालिका सुरू होणार आहे आणि स्वामींवर मालिका करणार आहेत असं काहीच नव्हतं मला. बरं, मध्ये वर्षभर कोविड होता, सो सगळीच कामं बंद होती. मी घरीच होतो. मी तर कोणी टचमध्ये पण नव्हतो. पण अचानक एक फोन येतो, अचानक तुम्हाला विचारणा होते, ती लूप टेस्ट होते, ऑडिशन तुम्ही क्रॅक करता आणि बघता बघता ती भूमिका करण्याची संधी तुम्हाला मिळते. 4 वर्ष पूर्ण होतात, 1300 भागांचा प्रवास पूर्ण होतो आणि मग आज इकडे ज्या अक्षयला पूर्वी कोणी ओळख नव्हतं, तो अक्षय आज इकडे स्वामींच्या मठात बसून एक मुलाखत देतो आहे. त्यामुळे हा जो प्रवास आहे ना, तर मी म्हणेन की सगळ्यात मोठी प्रचिती आहे स्वामींची आलेली. याहून मोठी प्रचिती पूर्वी पण नव्हती आणि यापुढेही येणार नाही. मला असं वाटतं स्वामींपासून सुरू झालं आहे आणि त्यांच्यापर्यंतच येऊन संपणार आहे. आणि आत्ता आपण इथे बसून गप्पा मारतो आहे आणि अनेकदा आपण गप्पा मारल्या आहेत सेटवर सुद्धा आणि मला नेहमीच आवडतं तुमच्याकडनं नवनवीन एक्सपिरियन्सेस ऐकायला. आणि आता तर आम्ही बघतो आहे की खरंच माणसं येऊन तुमच्या पाया पडत आहेत आणि खरंच हे बघताना खूप आनंद होतो आणि इथे आल्यावर तर खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. थँक्यू सो मच अक्षय दादा. आणि आत्ता जे मालिकांमध्ये भाग घेणार आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यांनी आम्हालाही शिकवण देणारे असणार आहे. तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू सो मच.